तर मित्रांनो, आपण आता ढालकाठीकडे येलो आणि इकडून हे भालचंद्र बाबांचा मठाकडे जाण्यासाठी मार्ग असा। तर मित्रांनो, आरती वगैरे झाली आहे असा आता, आणि इकडे ही दर्शनासाठी संपूर्ण लाईन असा बघा। काय म्हणतास माऊली? तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा। तर मित्रांनो, आज आपण जात आहोत कणकवलीमधल्या भालचंद्र बाबांच्या मठामध्ये, जिकडे भालचंद्र बाबांचा जन्मोत्सव सोहळा सुरू असा, आणि तिकडे मी आणि सुमित आपलो दोघेही जात आहोत। सो आज आपण जन्मोत्सव सोहळा बघूया, आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। ओके, चला। तर मित्रांनो, आता आपण येलो कणकवलीमध्ये रेल्वे स्टेशनच्या पुढे, जरा इकडे पाठी रेल्वे स्टेशन बघा, आणि आपण पुढे इकडे येतो। इकडून जाणार आता, आणि बघूया आता कसं किती गर्दी आहे ती बघूया, कारण आज रविवार आहे आणि रविवार असल्यामुळे गर्दी तर खूपच झाली। तर उद्याचा लास्ट दिवस ना, आज 19 तारीख ना सुमित? आज 19 तारीख, आज 19 तारीख, आणि उद्या 20 तारीख, उद्या समाप्ती असा। बघूया कसा काय। तर मित्रांनो, आपण आता ढालकाठीकडे येलो, आणि इकडून हे भालचंद्र बाबांच्या मठाकडे जाण्यासाठी मार्ग असा। परमपूज्य भालचंद्र महाराज आश्रम, आणि हे आपलं सुमित। चला, इथून पण एक वाट आणि तिकडून पण एक वाट असा, आणि आपण इकडून जाऊया, कारण इकडून जरा बरा तिकडे गाडी लावलं ना, त्याच्यामुळे मग इकडूनच। तर मित्रांनो, आपण आता इकडे येलो आतमध्ये, आणि आरती सुरू असा, आणि आपण टायमिंगवर येलो एकदम। तर मित्रांनो, आरती वगैरे झाली आहे असं आता, आणि इकडे ही दर्शनासाठी संपूर्ण लाईन असा बघा। ही बघा, ही पूर्ण दर्शनासाठी लाईन असा, आणि इकडे ही जेवणाची व्यवस्था केलेली असा, ही बघा। इकडे मित्रांनो, आम्ही दर्शनासाठी ते थांबलो, आणि केवढी मोठी लाईन असं ती बघा। ही एक लाईन असा आणि ही एक लाईन असं, दोन लाईनी असं, आणि हे लाईन झाल्याच्या नंतर मग आमचा नंबर लागतो आणि आम्ही दर्शन करतो। तिकडे पण बाबांची एक मूर्ती असं, आणि इकडे पण बाबांची एक मूर्ती असं, दोन्ही। आणि इकडे एक भजन मंडळ बसला, आणि लेडीज भजन, महिला भजन मंडळ असा, त्यांचं भजन। तर मित्रांनो, आपण आता आतमध्ये येलो, आणि इकडे दर्शनासाठी अजून थोडी लाईन असा, आणि आपण आता लवकरात लवकर दर्शन करणार असं। चला चला, इकडे भजन चालू झालं त्या मुलीचा, आणि त्या भजन मंडळाचं नाव असं आदिनाथ महापुरुष मंडळ। सो आता सुमित पाया पडलो, आणि मी पण पाया पडून घेते। चल
सुमित इथे इथे पाय पड. ही मागची साईड आहे म्हणून इकडे पाय पडतात. आणि हा आपल्या बाबांचा फोटो आहे. आता इकडून आपण बाहेर जाणार. हो तर मित्रांनो आता आम्ही जोग जातो आणि ही जेवणाची लाईन असं काय रे. तर जेवणाची लाईन आणि खूप मोठी आहे. इकडून असा फिराण जाऊचा असा श्याम घ्या. तर इकडून असा फिरायचा हा नंतर परत असा फिरायचा. ते बघा काय करतात. नको नको आपण सरळच जायचं. नको 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 असं आपण फिराणच जाऊया. हा बरेच ओळखीचे गावतात आपल्या. आणि हे बघा कसे जातात बघा. तर मित्रांनो इकडे ताट दिलेणे असं म्हणजे तिकडे ताट देतात हे. आणि हे ताट घेऊन तिकडे जायचं आणि त्याच्यामध्ये जेवण घ्यायचं. बस बस. तर मित्रांनो मी आणि सुमित बसलो. डाळ भात ही सोजी असा खीर असा आणि ही भाजी उसळ असा. याच्यामध्ये काजूचे हे असं काजू आहे याच्यामध्ये. तर मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालं आणि दर्शनही झाला आणि जेवण खूप भारी होता. आणि सुमितने तर व्यवस्थित दनादन. आणि आता एवढा पोट भरला ना की आता आईस्क्रीम खात होतो. नाही तर असा पोट सगळा अंगारीला. तर आता आईस्क्रीम वगैरे खाणार आणि नंतर डायरेक्ट घरी जाणार. चला मित्रांनो आता आपण येलो बालकृष्ण कोल्ड्रिंकमध्ये कणकवलीमध्ये. ठीक आहे का तुम्ही ओनर ना. तर इथे मँगो आईस्क्रीम आणि सुमितने चॉकलेट घेतलं ना. चक्कर सुरुवात. तर मित्रांनो आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि आईस्क्रीम खूप भारी होता. तुम्ही पण काहीतरी नक्कीच बालकृष्ण कोल्ड्रिंकला व्हिजिट करा आणि आईस्क्रीम खाऊन बघा नक्की. तर असं होतं आजचा व्हिडिओ. ज्या व्हिडिओमध्ये आपण बालचंद्र बाबांच्या मठामध्ये गेलो तिथे जन्मोत्सव सोहळा होतो आणि खूप भारी वाटला. जेवण पण खूप भारी होता आणि मंदिरात गेल्याच्यानंतर खूप भारी वाटत होतं एकदम. तर व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनल नवीन असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करू विसरू नको. आणि सुमितला फॉलो करा. चला.